व्यसन आनंदी रंगमय मजेदार छान छान जीवनाचा सत्यानाश। व्यसनामुळे आनंदी जीवन नरकमय बनतं, कंगाल बनतं। या व्यसनामुळे एकतर पैशाची राख होती, वेळेची राख होती, गुणांची राख होती, ज्ञानाची राख होती, बुद्धीची राख होती, चांगल्या सुंदर जीवनाची राख होती, लेकराबाळाचा सत्यानाश होतो, संसार उद्ध्वस्त होतो, जीवन बेचिराख होतं। म्हणून व्यसन हे बरं नाही, कोणत्याच प्रकारचं व्यसन हे बरं नाही। म्हणून कोणत्याच प्रकारचं व्यसन घेऊ नका आणि आपलं जीवन कंगाल करू नका, आपलं जीवन नरकमय करू नका, व्यसनाधीन होऊ नका, कोणत्याच प्रकारचं व्यसन लागू देऊ नका, तर निर्व्यसनी राहा। कारण या व्यसनापायी लोक भिकारी बनलेले आहेत, चांगले श्रीमंत लोक हे भिकारी बनलेले आहेत। या व्यसनापायी लोकांनी शेती दारे विकलेली आहे। कोणत्याच प्रकारचं व्यसन असू नये। निर्व्यसनी राहिलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं वर्तन केलं पाहिजे, चांगला व्यवहार केला पाहिजे। या व्यसनामुळे आपली शान जाते, आपली मान जातो, आपला सन्मान हरपतो, आपली इज्जत जाते, आपलं पूर्ण रेकॉर्ड खराब होतं, आपलं नामोनिशान मिळते। या व्यसनामुळे आपल्या सुखी जीवनाची राख होते, आनंदी जीवनाची राख होते। या व्यसनामुळे आपल्या कुठेही मान राहत नाही। म्हणून हे व्यसन बरे नाही, हे व्यसन चांगलं नाही। या व्यसनामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, जीवनावर विपरीत परिणाम होतो, हृदयावर विपरीत परिणाम होतो। म्हणून हे व्यसन काही चांगलं नाही। म्हणून कोणत्याच प्रकारचे व्यसन करू नका, घेऊ नका, मद्यपान करू नका, तंबाखूचे व्यसन करू नका, मटेरियल खाऊ नका, दारू पिऊ नका, निर्व्यसनी राहा, चांगलं जीवन जगा, सुंदर जीवन जगा। जर तुम्हाला चांगल्या रीतीने, सुंदर रीतीने, मजेदार रीतीने जीवन जगायचं असेल, चांगलं जीवन जगायचं असेल, सुंदर जीवन जगायचं असेल, छान छान राहायचं असेल, झकपक राहायचं असेल, या जीवनाची मजा घ्यायचा असेल, आस्वाद घ्यायचा असेल, तर तुम्ही कोणत्याच प्रकारचे व्यसन करू नका। तुम्हाला जर आपलं नाव कमवायचं असेल, आपली शान वाढवायची असेल, सुखी जीवन करायचं असेल, आनंदी जीवन करायचं असेल, आपला मान वाढवायचा असेल, आपली इज्जत वाढवायची असेल, आपला दरारा वाढवायचा असेल, आपली कीर्ती वाढवायची असेल, तर कोणत्याच प्रकारचं व्यसन तुम्ही करू। निर्व्यसनी राहा, चांगले राहा, टणटणीत राहा, दणदणीत राहा, परंतु कोणत्याच प्रकारचं व्यसन तुम्ही करू। कारण व्यसनामुळे चांगल्या सुंदर जीवनाची राख होती। अनेक प्रकारची व्यसन आहेत, दारूचा आहे, तंबाखू, अशा अनेक प्रकारचे व्यसन तुम्ही करू। निर्व्यसनी राहायला पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, टणटणीत राहिलं पाहिजे, दणदणीत राहिलं पाहिजे। काम करा, कष्ट करा, मेहनत करा आणि आपलं जीवन टणटणीत बनवा। काम करा, कष्ट करा, आनंदी राहा, सुखी राहा, प्रसन्न राहा, मजेदार राहा, परंतु कोणत्याच प्रकारचं व्यसन करू। या व्यसनामुळे तुम्हाला तुमच्याकडे सुख राहत नाही, आनंद राहत नाही, मजा राहत नाही। या व्यसनामुळे तुमची नाते तुटतात, रिश्ते नाते तुटतात, तुमचा संसार उद्ध्वस्त होतो, तुमचे जीवन उद्ध्वस्त होते, लेकरांचा सत्यानाश होतो, लेकराबाचा सत्यानाश होतो, तुमच्या जीवनाचा सत्यानाश होतो। तुम्हाला कोणी विचारत नाही, तुम्हाला कोणी विचारत नाही,
तुमचा उपहास होतो, तुमची इज्जत जाते, शान जाते, मान जातो, तुमच्या जीवनाची सर्व राखाडी होते. म्हणून कोणत्याच प्रकारचं व्यसन तुम्ही करू नका. दारूमुळे तुमच्या पैशाची राख होते, दारूमुळे तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो, दारूमुळे तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, दारूमुळे तुमची शान जाते, मान जातो, इज्जत जाते, दारूमुळे तुमचं अस्तित्व खराब होतं, दारूमुळे तुमचा संसार उद्ध्वस्त होतो. या दारूमुळे तुमची संपत्ती नष्ट होते. या दारूमुळे दरिद्री गरिबी जीवन येते. या दारूमुळे तुमचं सर्व काही अस्तित्व, सर्व काही वर्चस्व समाप्त. म्हणून दारू हे जहर आहे. म्हणून दारू हे जहर घेऊ नका आणि आपल्या सुखी आनंदी जीवनाची राख करू. म्हणून दारू हे व्यसन घेऊ नका. कित्येक लोक या दारूमुळे बर्बाद झालेले आहे, कंगाल झालेले आहे. दारू हे एकदा व्यसन लागलं की ते सुटत नाही. किती जरी प्रयत्न केला, दारू हे व्यसन सुटत नाही. म्हणून या जहरी व्यसनाची, या भंगार व्यसनाची, जीवन कंगालमय करणाऱ्या या व्यसनाची, जीवन नरकमय बनवणाऱ्या व्यसनाची, जीवनाची राख रांगोळी करणाऱ्या व्यसनाची सवय लावू नका. चांगल्या गोष्टीची सवय लावा, चांगल्या वस्तूची सवय लावा, परंतु या दारूची सवय लावा. म्हणून वाईट संगत धरू नका आणि या दारूची संगत लावू नका. तसेच इतर वाईट व्यसनाची सवय तुम्ही लावू नका. मटेरियल खाणे, तंबाखू खाणे यामुळे सुद्धा शरीराचा खराबा होतो. आपलं दाबाड खराब होतं, आपल्याला जेवता येत नाही, अनेक प्रकारच्या वेदना होतात, अनेक प्रकारचा त्रास होतो, अनेक प्रकारचे त्रास होतात. आपलं शरीर टणटण राहत नाही, आपलं जीवन टणटण होत नाही, आपलं जीवन दणदण होत नाही. म्हणून कोणत्याच प्रकारचं व्यसन तुम्ही घेऊ नका, कोणत्याच प्रकारचं व्यसन तुम्ही करू नका. कारण दारू हे जहर आहे. दारू घेऊ नका. तंबाखू खाणे, पुड्या खाणे, मटेरियल खाणे हे सुद्धा जहर खाण्यासारखंच आहे. म्हणून कोणत्याच प्रकारचं व्यसन तुम्ही करू नका, घेऊ नका. चांगलं जीवन जगा, चांगल्या गोष्टी सवय लावा, चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं राहा, चांगलं वर्तन करा, चांगला व्यवहार करा, मजेदार, आनंदी, प्रसन्न, सुंदर जीवन जगा. परंतु कोणत्याच प्रकारचं व्यसन करू नका. जर तुम्हाला कोणत्याच प्रकारचं व्यसन नसाल तर तुमचं जीवन आनंदी होईल, मजेदार होईल, प्रसन्न होईल, छान होईल, सुंदर होईल. तुमचा परिवार सुखरूप राहील, लेकरं बाळ छान राहतील, मजेत राहतील, तुमची शान वाढेल, मान वाढेल, तुमची इज्जत वाढेल, तुमची कीर्ती वाढेल. म्हणून कोणत्याच प्रकारचं व्यसन तुम्ही ठेवू नका. पण तुम्हाला जर व्यसन असेल तर तुमचं सर्व काही नष्ट होईल, तुमचं पूर्ण अस्तित्वच नष्ट होईल, तुमचं जीवन बर्बाद होऊन जाईल. दुःखी नरकमय कंगालमय जीवन तुम्हाला येईल. म्हणून कोणत्याच प्रकारचं व्यसन करू नका आणि आपलं जीवन दुःखमय करू नका. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नका